बघ आता मला बोलायचं आहे, मी असं हात करणार. जर तुला दाखवायचं आहे तर मी असं करणार. तर इथे शुभ्रा बसून आहे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर सकाळचे वाजले 8:30. तुम्ही ब्लॉग पाहिला असेल. आजचा ब्लॉग सकाळी टाकला होता महाखाली डॅमवरचा. तो फ्रेंड्स खूप जुना ब्लॉग आहे. तो आधी बनवला होता मी, तो आता अपलोड केला. तो माझा फर्स्ट ब्लॉग होता. तर सांगसाल नक्की कमेंटमध्ये कसा होता. तर आता जाते सध्या बाहेर भाजीपाला वगैरे आणण्यासाठी. तर आल्यावर भेटू. तर फ्रेंड्स आजची मॉर्निंग खूप बेस्ट आहे. काल पाऊस वगैरे आला होता, तर आज मस्त थंड थंड वाटत आहे. पाहू शकतो तुम्ही या ठिकाणी रोड वगैरे तुम्हाला सर्व ओलं ओलं वाटत असून काल खूप जोरात पाऊस आला होता. तर फ्रेंड्स सामान वगैरे घेतला, आता निघालो घरी जाण्यासाठी. तर फ्रेंड्स भाजीपाला वगैरे घेऊन आलो आता. तर फ्रेंड्स आता या ठिकाणी बसून होता आम्ही. फ्रेंड्स या ठिकाणी चालू आहे मेहंदी काढणं. ह्या ताईचा हात आहे, ताई आता या ठिकाणी मेहंदी काढत आहे. तर फ्रेंड्स या ठिकाणी खेळत होतो आम्ही बिझनेस गेम. शुभ्रा, मी आणि पिंकू वगैरे. सध्या मेहंदी काढणे सुरू आहे. नंतर माझी बारी आहे. तुझी बारी म्हणजे तू काढणार आहे का मेहंदी? नाही, वो निकालले रे मुझे. हा ओके. तर या ठिकाणी आम्ही सापशिडी वगैरे खेळत होतो. स्नेक अँड रॅडल. अभी हम खेलेंगे अभी क्या खेलेंगे? बिझनेस गेम. करो ओपन बिझनेस गेम. अभी वो वाला गेम. तर फ्रेंड्स आता खेळू आम्ही बिझनेस गेम. तुम्ही पण ट्राय केला असेल. तर या ठिकाणी शुभ्रा सांग रूल बिझनेस हम गेम. अभी खेलेंगे. मराठीमध्ये सांग ना, त्यांना मराठी पण समजते. हे पहा, आपण खेळणार आहे. मग पहिले 2 गोटे घ्यायचे असे. आपण खेळायचं. ते अजून एक लागल आणि आपण येल्लो घेणार. त्यामुळे आपण परत खेळणार आहे. नाही यांचं रूल वगैरे. तर फ्रेंड्स या ठिकाणी जे रूल आहेत. 3 पण मी चालू मला पडले 1 2 3 4 5 6 7 8 9. आपण जर का जेलमध्ये गेलो तर आपल्याला बँकेमध्ये 500 रुपये टाकावे लागतील. आणि आपण जर का क्लबमध्ये गेलं तर आपण दुसऱ्याला देणार. असं म्हणजे त्याची गेली दुसऱ्याला देणार 100 रुपये. हां फ्रेंड्स, जर आपण क्लबमध्ये जर अडकलो तर सपोज मी जर अडकलो तर मी जे बाकीचे प्लेयर आहेत त्यांना 100 रुपये पे करणार. आणि जर सपोज आपण जर का गेलो रेस्ट हाऊसमध्ये गेलो तर ते आपल्याला देते 100 रुपये. हां सपोज आपण जर अडकलो तर बाकीचे प्लेयर 100 देतील. इथं आपल्याला द्यावं लागेल आणि इथं ते देतील आपल्याला. त्यानंतर इथून जे आहे स्टार्ट, इथं लिहिलेलं आहे कलेक्ट ₹1500 ॲज यू पास. एक कम्प्लीट राऊंड करून आपण जर इथून पास झालो तर आपल्याला बँक देणार 1,500 रुपये. तर असे ते रूल्स राहतात. आणि बाकी छोटे मोठे रूल्स आहे या ठिकाणी. कम्युनिटी चेस्ट वगैरे. इथं आपण जर का इथं गेलो तर आपल्याला किती पडले त्याच्यावरून आपण इथून हे करायचं. नंबर मोजायचे. सपोज आपण इथून आपण मग हे करायचं काय म्हणतात. हे बघ मी सांगतो. जर आपण इथं चान्स किंवा कम्युनिटी चेस्टवरती जर आलो, कुठं आहे बघ कम्युनिटी चेस्ट किंवा चान्सवरती जर आपण थांबलो तर आपल्याला किती मिळाले. सपोज डाईजवरती जर 5 असेल तर इथं 5 नंबर चेक करायचं की 5 नंबरवर आपल्याला काय दिलेलं आहे, त्यानुसार आपण ॲक्शन घ्यायची. तर फ्रेंड्स या ठिकाणी आपल्याला असे कुपन मिळतात. याच्यामध्ये लिहिलेलं आहे, जसं आता हे येल्लो कलरचे आहे, या ठिकाणी नाव लिहून आहे अमृतसर, शिमला. तर त्या टाईपमध्ये आपण या ठिकाणी तिकीट घेऊ शकतो. तर बँक आपल्याला पैसे वगैरे देणार आणि हे जे कुपन्स असते आपल्याकडे ठेवायचे. सपोज आता मी हैदराबाद घेतलं तर इथे त्यांचे रूल्स लिहून असतात. जर तुम्ही हैदराबादला जर स्टे केलं तर तुम्हाला किती चार्जेस द्यावं लागेल या टाईपमध्ये. आणि हे जे असतात ते बँकेचे पैसे असतात या टाईपमध्ये. इथे लिहिलेलं आहे 500. दिसत नसेल तुम्हाला, ₹500 आहे. हे 500 आहे, किती आहे का 50. तर या टाईपमध्ये. हे आता 200. हे आहे 100 आणि इथे 5000. तर फ्रेंड्स आता आम्ही गेम स्टार्ट करत आहे. चल खेळ ग. अभी मैं खेळूंगी. आता मी खेळ. किती आहे? मला पडले 5 पडले, त्यामुळे 5 खेळ. 1 2 3 4 5. इन्कम टॅक्सवर आलं की काही येत नाही. किती आहे? 6 आणि 2 8. 8 पडले, त्यामुळे ते 8 चालू आहे. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8 9. त्यामुळे तो आता गेलेला आहे जेलमध्ये. तर तो टाकेल 500 रुपये बँकमध्ये. तर आता जेलमध्ये गेलं त्याची पनिशमेंट आहे ₹500. तर आपण हे बँकमध्ये या ठिकाणी
ॲज अ ड्यू म्हणून जमा करायचे आहे. तर फ्रेंड्स या ठिकाणी काढलेली आहे मेहंदी दीपालीने. पाहू शकता तुम्ही. सिनेमॅटिक तुम्हाला फोटो दाखवतो. आपण हा खेळायचा की आतमधले हे दोन की ते आतमधला बिझनेस खेळायचा, तुम्हीच सांगा गाईस. आपण बघ आता मला बोलायचं आहे तुम्ही असा हात करणार. जर तुला दाखवायचं आहे तुम्ही असं करणार. तर इथं शुभ्रा बसून आहे. समोरचं दाखवायचं असलं तर असं पकडायचं आणि स्वतःकडे बोलायचं तर असं पकडायचं. हाय गाईस, आपण सध्या बनवणार आहे चहा. या इकडे. हे बघा आता चहा बनवणं सुरू आहे. तर आपण आता सध्या गेम खेळू, चहा बिस्किट खाऊ. हे काय हे बिस्किट आहे दुधाचं बिस्किट. दुधासोबत खाणारं बिस्किट आहे. म्हणजे तुम्हाला नसेल समजलं तर दूध बिस्किट आहे हे पतंजलीचं. स्पॉन्सर नको करू. त्यामुळे हे पहा आता चहा. आणि इकडे या आपण दाखवू. हाय गाईस, तेव्हा आपण आता करणार आहे चहा. तर हे पहा आता मी करणार आहे आता चहा. त्यामुळे तुम्ही पण पिणार का हे सांगा गाईस. आणि आजचा ब्लॉग शूट करत आहे शुभ्रा. चहा शुभ्रा गॅस लावलाच नाही सांगली पडली. तर फ्रेंड्स आम्ही घेत आहे आता चहा विथ पतंजली बिस्किट. ती नुसती अशी म्हणत सध्या आपण चहा घेतात. दीपाली ताईने केला आहे सध्या चहा. पाहू शकता तुम्ही. हे ब्लॉग बनवण्यावाला वैभव इंगळे. की नाही तुम्हाला परवा दाखवला होता वैभव दादानी. तर तेव्हाची गोष्ट सांगते मी. दुखते ना. दिसते ना. तर फ्रेंड्स आता बाहेर आलो होतो. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. काल पाणी आलं होतं त्याचे परिणाम आणखी पण वाढलेलं नाही आहे. हे पूर्ण ओलंच आहे. या ठिकाणी पूर्ण ओलं आहे. आता या ठिकाणी वीट टाकत आहे. म्हणजे पाणी वगैरे जर आलं तर आपण इथून विटीवरून जाऊ शकतो. तर हे टाकलेलं आहे विटा. म्हणजे इथून पाय देऊन समोर जाता येते. तर फ्रेंड्स कालचे पाणी आणि हवा एवढ्या जोरात होती की या ठिकाणी फांद्या तुटून पडल्या. ते समोरचे झाड आहे त्याच्या फांद्या तुटून पडल्या होत्या. मी इकडे घेऊन आलो त्यांना. आता इथं बसत आहे बाहेर. मस्त थंड हवा सुटत आहे इकडे. का लावत आहे याच्या खाली. जमिनीत जाणार नाही त्याच्यामुळे ते. या साईडनं लावायचे आहे का इकडून. इथं लागते का बा. तर हे लावून घेऊ आपण या ठिकाणी. पप्पा वर उचला एकदा. बस. तर फ्रेंड्स आता करत आहे डिनरमध्ये आलूचे पराठे. हे माझ्या लहान बहिणीने बनवले आणि शेंगदाण्याची चटणी. तर जेवण केल्यानंतर भेटू. तर फ्रेंड्स आम्ही बाहेर बसून आहे गार्डनमध्ये आणि खेळत आहे बिझनेस गेम. कशाचं आहे ते. गोवा 700. देख 700 तर माझं पुणे येते. 700 पुणे येते. 7,000 आहे इथं. हे 1000 घेतो. तर आज शुभ्रानी पण थोडाफार ब्लॉग बनवला. तर ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगसाल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. चॅनल नसेल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.